या मित्रांनो, दूध भात खायला या बघा. भात शिजवलाय, आज दूध खाल्लं दुपारी. आता अजून दूध भात. अंकितान पिन दूध भात खाल्ला. अंकितान पिन पोट भरलं का अंकिता? दुपारी जरा दूध हे पेल्यामुळं भूकच नव्हती आपली, म्हणून आपलं भात शिजवला भाकरीसाठी. कुठं तर आपण हे करायचं, गॅसवर आपला भात शिजवला. सकाळीला करायची भाकरी. रेशनच्या तांदळाला लय जोरात भात लागतोय. दूध असल्यामुळे टेन्शन नाही. काय साखर टाकली नाही, काय नाही, पण गुळमाट झार लागते नुसतं. दूधच गुळमाटाचं. पित्तळी भरून भात खाल्ल्यानं कशाला भूक लागते सांगा? स्वयंपाक येणं गरजेचं आहे बघा. प्रत्येक माणसाला स्वयंपाक येणं गरजेचं आहे. कधी कुठली वेळ पडेल, काय वनवास येतील, काय सांगता येत नाही जीवनात. त्यामुळं स्वयंपाक ही काळाची गरज आहे. रेशन आले, अजून आणायचं आहे बघा उद्या जाऊन. बायको सारखी म्हणते माझी भोंड जिरवायची आहे, माझी भोंड. माझी काय भोंड जिरायची आहे कुणा ठाव. पोट भरून खातोय, बाजरी भाकरी खातोय, अंडे पोळ्या खातोय, मटणं खातोय, भात दूध दही पाची पकवान खातोय. माझी कशाने भोंड जिरवायची आहे कुणा ठाव. एकामेकी भोंड जिरून येतच सगळं गार होईल. आज बघा वर कडवळ टाकून घेतलं वरच्या रानात. ईस काटलं पुढं, जरा जुंधळ ईस काटलं पुढं, मागणं पेरलं दाट हो म्हणलं. म्हणजे 2-3 डॅम्पिंग शेणखत घालून तापू दिलं. आता 15-20 दिवस झालं तापलं जाम. आता दण दड वडून आले. उद्याला बघा दिवसाया लाईटीला पाणी लावायचं आहे. आता उद्यापासून ड्युटी आहे 2-3 दिवस. तिथलं कडवळ पाण्याला आलंय, एरिया जगते काम लागते. मकरा फवारा घ्यायचा आहे. मांजरा कांबळा उरले माझं. आता खायचं थोड्या वेळ फिरायचं आपलं. त्यानंतर सकाळी लवकर उठायचं बघा. थोडं दण राहिलं ते आता ओढून आलतो. अजून काय नाकं बिकं बांधायचे. लाईट यायच्या आधी आपली कुचं बिचं द्यायचं आणि मग आपलं भरायला उद्या भरणं सरळ होते पाणी. उकळाय मांजरा लागले बघा, लय उकडतंय. आता उन्हाळा लागला हो.
आता 2-3 महिने तुम्हाला सांगतो मग वारा नाही आणि काय नाही, दिवसभर कडक ऊन. फॅन एक बसवून घ्यायचं ते हवामधनं हे उन्हाळा दिसतं. तशी काय अडचण येत नाही, बाहेर कुठं पण झोपलं तरी सगळ्या दारात आपल्या स्वच्छ आहे सगळं अंगाला. कांदा काढायला आलाय अजून, बायका म्हणते 2 बायका लावा होत्या, दारात सगळा कांदा काढायला आलाय. ते पलीकडे लसणातला पण आलाय. वांगी तर मुळपा येते, याला का कोण जवळपास आसपास असलं तर न्या जावं. झाली का तुमची जेवणं बिवणं, पोट भरून तुमचं काय निवांत असेल आपलं. हो काढतोय बघा किती. जेवला पण भरून जेवली आहे ना, बरं हो म्हणते जेवली. मसाला अजून 80 किलो तसा, 25 किलो तसाच आहे. तो का त्या कोपऱ्यात आणखी जाऊ तिकडं, तो का त्या कोपऱ्यात मसाला तसाच आहे. कोपऱ्यात 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 जाऊ, कोपऱ्यात कोपरा पण आहे. 20, 25, 30 किलो ढेगारा तसाच आहे मसाल्याला. कामानं कणकणी आल्या म्हणून आधीचं माणूस पाणी आण कमी पर पाणी जास्त पितं या, लई कणकणी आले. असाच आपला 2 रोज आला अंगावर तसंच करतोय. कामच मागचं हटलं ना. दीदीला शाळेत सोडून येऊस तर घरचे म्हशीची धार शेळ्यासनी घालावं लागतंय, पुन्हा त्याचं शान घाण, रानातलं काय तर हाय खोटरोटो तर दीदीला फोन आला, पप्पा न्यायला या. परत अजून पाळलो, परत उन्हाचं थोडं पाळलो तसंच तर ते काय ना काय नवीन असते या. आता हेतलं कडवा तुम्हाला सांगतो, मी म्हणतोय जरा तणनाशकाची पावडर मारावं. तणनाशक कडवा जे साधले जोरात 1 नंबर कडवा साधले या. युरियान तणनाशकाची पावडर चोळावं म्हणतोय. असं काम आहे मित्रांनो. चला, माझं काय रोजचंच गाणं आहे. भेटू आता पुन्हा.